तारा कुलकर्णी आहे आणि मी टोकियोमध्ये राहते। आज मी एक गणपती प्रार्थना सादर करणार आहे। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ऐसी तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, ऐसी तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणे व्यासाची या। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे। धन्यवाद। नमस्कार, मी निरंजन गाडगीळ। आज टोकियोहून अजून एक खास मुलाखत तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। आपल्या भारतीयांना जीव की प्राण असणारा क्रिकेट हा जो खेळ आहे, त्यात जपान तर्फे अंडर-19 वर्ल्ड कप मध्ये जो आपला मित्र गेलेला आहे, खेळलेला आहे, त्याच्याशी आज आपण बोलणार आहोत। माझ्याबरोबर आहे माझा तरुण मित्र नील दाते, ज्याला मी ऍक्च्युली त्याच्या वयाच्या 3 महिन्यापासून इथे बघतोय टोकियोमध्ये। तर नील, वेलकम। माय प्लेजर। तर नील, तुझा जन्म मुळात पुण्याचा हो, पण तू 3 महिन्याचा जेव्हा होतास तेव्हा तू इथे आला आणि तू इथेच राहिलास आणि वाढलास। तर थोडक्यात तुझी ओळख तू करून दे, कुठच्या शाळेत तू गेलास आणि आता काय करतोस? सो मी, माझे आई बाबा माझ्या जन्माच्या आधीपासून इथे असल्याने 3 महिन्यांचा असताना मी इथे आलो आणि तेव्हापासून इथेच राहतो आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा थंडीच्या सुट्टीत पुण्यात जात येत असतो। आणि इथे मी एका इंडिया इंटरनॅशनल स्कूल इन जपान नावाच्या शाळेत शिक्षण घेतलं। पूर्ण पहिली ते किंडर गार्डन ते 12वी हो, पूर्ण वर्ष तू तिथे शिकलास। हो, सो ती सीबीएसई ची शाळा होती, त्यामुळे असं इंडियन कम्युनिटीशी खूप संबंध होता लहानपणीपासून। बरं, आणि आता तू तुझं शाळेची वर्ष संपली आहेत आणि तू युनिव्हर्सिटीत जातोस, ते कुठे घेतलीस तू ऍडमिशन? सो मी आता युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न मध्ये स्टुडंट आहे। बरं, आणि मी तिथे 6 महिने होतो ह्या वर्षातले।
पण आताच्या स्थितीमुळे टोकियोतनं शिक्षण घेतो. काय कुठच्या कोर्सला तू तिथे गेलेस? मी मॅथमॅटिक्स मध्ये मेजर आहे. अरे बापरे. बरं. सो मॅथमॅटिक्स हा मला खूप आवडता विषय होता लहानपणी. बरं. तर नील, माझ्या आता मी तुला लहानपणापासून बघतोय आणि तू कायम अकॅडमिक्स मध्ये पुढे राहिलेला आहेस, आणि एका पॉइंट पासून तू क्रिकेट मध्ये जायला लागलास आणि क्रिकेटमध्ये आता तू अंडर 19 पर्यंत गेलास. आपल्याला माहितीये की जपान या देशामध्ये मुळात बेसबॉलचं राज्य आहे सगळं. बेसबॉलच्या पुढे सॉकर आहे, म्हणजे फुटबॉल जो आहे तो. पण क्रिकेटचा इथे विशेष काही एवढा प्रसार तेव्हा तरी झालेला नसताना तू मुळात खेळाकडे आणि त्यातल्या त्यात क्रिकेटकडे कसा वळलास? सो सर्वात आधी आय गेस अकॅडमिक्स आणि क्रिकेट मी असं दोन्ही कधी डिफरन्शिएट करून नाही विचार केला त्याचा, पण जस्ट दोन्ही आवडत होतं, सो दोन्ही करत राहिलो. आणि आय गेस तो मला इंडिपेंडन्स दिला गेल्यामुळे दोन्ही मला असा वेळ तुला देता आला. आणि का क्रिकेट, त्याचं उत्तर असं होईल की आधीपासूनच वडिलांना खूप क्रिकेटची आवड होती. सो सर्वात आधी कुठल्याही म्हणजे क्रिकेट प्लेअरचं असंच फर्स्ट मेमरी असेल की वडील बॉल टाकतायत, आणि माझं पण तसंच आहे. पण मेन रिझन की मी आता क्रिकेट खेळतोय अँड नॉट एनी अदर स्पोर्ट इज कारण मी आधी फुटबॉल, आमच्या शाळेत बास्केटबॉल पण होतं, हे स्पोर्ट्स पण खेळलेलो आहे. पण कसं झालं की 2011 मध्ये जो इथे भूकंप झाला होता, त्याच्यानंतर इंडियात गेलो होतो आम्ही, आणि तेव्हा तिथे इंडियात तेव्हा 2011चा वर्ल्ड कप पण सुरू होता. आणि इंडिया तो वर्ल्ड कप जिंकली होती ऑब्व्हियसली, आणि त्यामुळे असं तो फुल वर्ल्ड कपच्या वेळी म्हणजे इंडियात तो ते वातावरण होतं, आणि तुमच्या घरचे मुळातच म्हणजे सगळेजण क्रिकेट प्रेमी असल्यामुळे एक वातावरण पण होतं, आणि तिथे तुला भारतात ते वातावरण अनुभवायला मिळालं. सो 24 तास तेच क्रिकेटच असं कानावर पडायला लागलं की खेळावं असं वाटतंच. आणि मग मी तिथून एक तो किडा घुसला अंगात, आणि अजून आहे तो अंगात तसं राहिलाय तो. बरं. आणि बरं, ठीक आहे. म्हणजे तू पुण्यात असताना तुला त्याचं माहिती झाली, किंवा माहितीपेक्षा तुला ऍक्च्युअली थोडं एक्सपोजर त्याला मिळालं क्रिकेट विषयी. आणि मग इथे आल्यानंतर पण मग तू कुठच्या क्लब म्हण किंवा शाळेत म्हण किंवा कशा प्रकारे तू इथे ऍक्च्युअली खेळायला लागलास किंवा शिकायला लागलास क्रिकेट? सो मला तेव्हा माहित नव्हतं, पण ऍक्च्युली आमच्या शाळेत काही टीचर्स होते ज्यांना खूप आवड होती क्रिकेटची, आणि ते अजून आमच्यापेक्षा थोड्या, तेव्हा मी 4थीत होतो, अजून आमच्या वयापेक्षा थोड्या मोठ्यांशी क्रिकेट खेळायचे आणि ऑर्गनाईज करायचे. आणि ते मला जेव्हा ती माहिती जेव्हा मिळाली मला, मी पण त्या टीचर्सना विचारलं की मला पण आवडतं. 4थीत असताना. आणि ही मुलं मे बी 8वी-9वीतली असतील, पण मला पण खेळायचं होतं, आणि आवड असल्यामुळे त्या टीचर्सनी सुद्धा मला खेळू दिलं. सो सुरुवात तिथून झाली. शाळेकडून अंडर 12 क्रिकेट खेळायला लागलो. अंडर 12 म्हणजे पण इथल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये होणारी स्पर्धा असते का? कशा, का तुमची शाळा आणि अजून जी दुसरी भारतीय शाळा आहे त्यांच्यातली स्पर्धा? नाही, इथल्याच लोकल टीम्सची मॅचेस असायच्या आमच्या. काही त्या टीम्स बाकीच्या शाळांच्या सुद्धा होत्या, जपानी शाळांच्या सुद्धा होत्या. आणि आय रिमेंबर तेव्हा ब्रिटिश शाळेची टीम होती. सो एक्सपॅट आणि लोकल दोन्ही असा एक मिक्स होता ऑफ किड्स. सो तशाच एका मॅच मध्ये मी चिबा नावाच्या ठिकाणी गेलो होतो, आणि त्या चिबा ची एक वुमन मॅनेजर होती, आणि शी वॉज रिअली इम्प्रेस्ड विथ आय गेस द लव्ह आय हॅड ऑफ द गेम. आणि मग शी अप्रोच्ड मला आणि माझ्या एका मित्राला की मी एक लेदर बॉलची क्रिकेट टीम सुरू करायचं म्हणतेय, त्यात तुम्हाला खेळायला आवडेल का? आणि आम्ही म्हणजे खुशच झालो, आणि काही न विचार करता हो आम्हाला खेळायचंय. पण हे एक जरा विशेष आहे ना की एकतर स्त्री मॅनेजर, एका क्रिकेट क्लब चालू केले स्त्री मॅनेजर,
आणि तिला लेदर बॉलचा म्हणजे जे हार्डकोर त्याला आपण क्रिकेट म्हणू शकू असं चालू करायचं होतं, आणि त्याची ती सगळी जमवाजमवती करत असताना एका प्रकारे तुला स्काउट केलं असंच म्हणता येईल. म्हणजे तू जिथे खेळायला गेला होतास तिथे तुझा खेळ पाहून तिने तुला स्काउट केलं असं म्हणता येईल ना? हो, खरंच. पण हो, मला सुद्धा ऍक्च्युली ती मी विचारलं नाही की कसं काय तुम्हाला क्रिकेटचं इतकं कीननेस आला, पण तो कीननेस अजूनही टिकून आहे. आणि मी आजच इनफॅक्ट जाऊन आलो खेळायला. सो जिथे गेलो ती जागा सुद्धा अजून ती सांभाळ. काय त्या बाईंचं नाव आहे? इशिमोतो युमी सन. आणि त्या स्वतः क्रिकेटर आहेत का? नाही, त्यांनी क्रिकेट खेळलं नाहीये कधी. पण त्यांना सॉफ्टबॉल आवडायचं. अच्छा. यंग असताना, कॉलेजमध्ये असताना. आणि बहुतेक क्रिकेट कम्युनिटीशी एकदा कधीतरी त्यांचा संपर्क आला होता, आणि त्यांना खूपच आवडून असं इथे पण क्रिकेटर आहेत असं ती जाणीव आल्यावर त्यांच्यासाठी काय ते करायला पाहिजे असं वाटलं. आणि लकीली आय वॉज इन द राईट प्लेस ॲट द राईट टाइम. आणि शी हॅज म्हणजे बीन द नंबर 1 रिझन वाय आय हॅव बीन एबल टू प्ले हिअर फॉर सो लॉंग. हे एक विशेष आहे की जपानमध्ये एका जपानी बाई आहेत, त्यांच्या सगळ्या प्रयत्नांमुळे आज इथलं क्रिकेटही वाढतंय, आणि त्यामुळे तुला एक अशी संधी, तुलाच काय म्हणजे इतर आपल्या बाकी मुलांना पण त्यामुळे एक संधी मिळते. 100%. कारण इथे ऍक्च्युली क्रिकेटचं स्ट्रक्चरच असं आहे की सगळं व्हॉलंटरी बेसिसवर चालतं. बरोबर. की तुम्हाला ती म्हणजे जर मनापासून ती आतनं इच्छा नसेल तर बाकी काय असे फायनान्शियल इन्सेंटिव्ह वगैरे नाही आहेत, बिकॉज कम्युनिटी छोटी आहे. बरोबर. सो पण ती इच्छा असलेली लोक आणि क्वालिटी लोक खूप आहेत. उचलून धरलेला असा तो एक इनिशिएटिव्ह असं म्हणतात. येस. जस्ट कम्युनिटी लेड इनिशिएटिव्ह आय गेस. त्या अनुषंगाने मी तुला असा प्रश्न विचारणार की मुळातच जपान जिथे बेसबॉलचं राज्य आहे जसं आपण म्हटलं, तर तिथे ओव्हरऑल सीन काय आहे क्रिकेट या विषयाविषयीचं सीन काय? म्हणजे जपानचे क्रिकेट असोसिएशन आहे का, आणि ते आपल्या वर्ल्ड कपचे मेंबर आहेत का, ICCचे म्हणून, त्याच्याविषयी थोडी आम्हाला माहिती द्या. सो ICC मध्ये ऍक्च्युली 2 कॅटेगरीचे नेशन्स आहेत. एक म्हणजे फुल मेंबर्स की जे टेस्ट मॅचेस खेळतात आणि आपण ज्यांना नॉर्मली क्रिकेटशी म्हणजे जे आता म्हणायचं झालं तर कॉमनवेल्थ, म्हणजे जे कॉमनवेल्थ आहे, ऑस्ट्रेलिया आहे, इंडिया आहे, पाकिस्तान, बांगलादेश वगैरे हे सगळे कंट्रीज सस्पेक्ट्स. येस, युज्युअल सस्पेक्ट्स. आणि सेकंड टियर मध्ये असोसिएट कंट्रीज ज्या म्हणजे जे ICCनी क्लासिफाय केलंय त्यात जपान इन्क्लुडेड आहे. सो आम्ही या ईस्ट एशिया पॅसिफिक रिजन मधनं ह्या ICCच्या टुर्नामेंट्सना क्वालिफाय व्हायचा प्रयत्न असतो आमचा. इतर कुठची राष्ट्र आहेत ईस्ट एशिया पॅसिफिक मधली? सो ईस्ट एशिया पॅसिफिक म्हणजे जे सदर्न हेमिस्फिअर म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या जवळची जी बेट आहेत, फॉर एक्झाम्पल सामोआ, फिजी, वानुआटू, पापुआ न्यू गिनी, या सगळ्या देशांशी आमच्या मॅचेस होतात. किती एकूण असे देश म्हणजे हा जो ईस्ट एशिया पॅसिफिक ग्रुप आहे, किती राष्ट्र आहेत त्याच्यात? एक्झॅक्ट नंबर नाही माहिती मला, पण आय थिंक अजून एक जपान सोडून 6-7 वगैरेच आहेत. सो छोटा ग्रुप आहे. ओके. पण एशियातला जो काय क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार आहे तो त्यांच्यामुळे मुळात या ईस्ट किंवा साऊथ ईस्ट एशिया किंवा ईस्ट एशियामध्ये जो क्रिकेट आहे ते सगळं ह्या नेशन्सवर तग धरून आहे. येस. आय गेस आमच्या रिजनमध्ये पापुआ न्यू गिनिया जी कंट्री आहे ते नेहमी आम्हाला रिप्रेझेंट करत आले, आणि त्यांचे आता प्लेयर्स इनफॅक्ट ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश लीग वगैरे च्या टीम्सची कॉन्ट्रॅक्टच्या लेवलवर आलेले आहेत. सो आय गेस दे आर द गोल्ड स्टँडर्ड ऑफ द ईस्ट एशिया पॅसिफिक रिजन राईट ना आत्ता. आणि ऍज अ क्रिकेटिंग नेशन जपान तिथे पोचायचा आय गेस तो फर्स्ट आमचा एक मोठा माइलस्टोन असेल. बरं. आणि आता तू जर क्लब मध्ये खेळतोस त्या क्लब विषयी थोडी माहिती सांग, आणि इथे असे किती क्लब आहेत आणि कोण ते चालवतं?
सो ज्युनियर क्रिकेट बद्दल आपण बोललो तर ज्युनियर क्रिकेटचे क्लब्स मेनली जपानमध्ये 4 ठिकाणी बेस्ड आहेत. बर. एक मी खेळतो तिथे जो चिबा आपण जी जागा बोललो होतो तिथे, आणि सानो आणि आकिशिमा नावाच्या 2 सिटीज आहेत जे जपान क्रिकेट असोसिएशनचे हब्स आहेत. हे सगळे टोकियोच्या आसपास असलेले एरियाज आहेत. येस येस, टोकियोच्या जस्ट बाहेर. आणि इनफॅक्ट सानो आणि आकिशिमा मध्ये एलिमेंटरी स्कूल्स ज्या गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत. बर. म्हणजे जिथे फुल्ली जॅपनीज डायस्पोरा आहे, तिथे सुद्धा क्रिकेट इज अन ऑप्शन इन ऑल एलिमेंटरी स्कूल्स इन सानो अँड आकिशिमा. अशा 10 शाळा आहेत. अशा 10 पेक्षा जास्त आहेत. बर. सो त्यामुळे तिथल्या जॅपनीज मुलांना त्या लहान वयापासूनच एक्सपोजर दिलं जातं आता क्रिकेटला. बर. सो असे जास्त जसे हब्स होत जातील, अशा लोकल गव्हर्नमेंटची टायअप्स होत जातील, तितकेच यंग नेटिव्ह जॅपनीज क्रिकेटर्स वाढतील. आणि वेन दे आर कॉम्प्लिमेंटेड बाय माझ्यासारखे एक्सपॅट्स ज्यांना जॅपनीज कम्युनिटीशी इंटरॅक्ट करायची आवड आहे आणि इच्छा आहे, सो आय थिंक देन जपान क्रिकेट इज गोइंग टू गेट बेटर. एका अर्थी तुला एक्सपॅट पण नाही म्हणता येणार, कारण तू म्हणजे राहिलायस आणि वाढलायस जपानमध्ये. पण त्यांच्या दृष्टीने पाहिलंस तर तू काही झालं तरी एक फॉरेनर आहेस, किंवा मुळात भारतीय असल्यामुळे तुला क्रिकेट विषयी माहिती म्हण प्रेम जास्ती असणार, असा त्यात थोडासा अध्यारूत असा अर्थ आहे. हो हो. वेल, ऍज फार एज क्रिकेट इज कन्सर्न्ड, एस्पेशली जपानीच म्हणण्यात काही म्हणजे रॉंग नाही येतात, कारण लहानपणीपासून आम्ही एकाच म्हणजे त्या लेवल प्लेइंग फील्ड वरून सुरुवात केली आहे. खरंय, म्हणजे अगदी बरोबर आहे. म्हणजे मे बी तुला त्याचं एक्सपोजर घरनं थोडं जास्त मिळत असेल, बघणं, त्याच्याविषयी बोलणं, ऐकणं याविषयी. पण जेव्हा ऍक्च्युअली खेळाच्या पिचवर तुम्ही उतरता तेव्हा तुम्ही सगळे शिकतच, म्हणजे चालू तिथूनच केलंस तू. तुझे किती असे जपानी मित्र आहेत किंवा ज्यांच्याबरोबर तू खेळतोस, त्याच्यात जपानी आणि फॉरेनर यांचं काय प्रमाण आहे साधारण? सो आता आमच्या अंडर 19च्या वर्ल्ड कपला गेलेल्या टीम मधलंच तो रेशिओ बघायला गेला तर आमच्यातले 8 प्लेयर्स फुल जॅपनीज होते 15 मधले. आणि अजून 4 प्लेयर्स त्यांच्या आई वडिलांमधलं एक तरी जॅपनीज होतं. आणि म्हणजे किती 12 झाले, आणि आम्ही बाकीचे 3 इंडियन हेरिटेजचे होतो. बरं. ओके. म्हणजे मेजॉरिटी जॅपनीज प्लेयर्स. मेजॉरिटी जॅपनीज. बरोबर. आता हा जो तू अंडर 19ला तुम्ही रिप्रेझेंटेशन केलं, जपान तर्फे तुम्ही गेला होता, वर्ल्ड कप साठी गेला होता, त्याची थोडी आम्हाला माहिती सांग की ते कसं घडून आलं. आणि मला माहितीये की तू ट्रेनिंग कॅम्पसाठी पण गेला होतास ऑस्ट्रेलियाला, आणि नंतर ऍक्च्युअल मॅच ती साऊथ आफ्रिकेला मला वाटतं झाली ती. तर त्याच्याविषयी आम्हाला माहिती सांग. सो सिलेक्शन प्रोसेस कुठल्याही देशासारखंच असतं की तुम्ही क्लबमध्ये चांगले परफॉर्मन्सेस द्या आणि ट्रायल्सला जा, आणि आय गेस तुमची ॲटिट्यूड वगैरे, आय गेस इफ यू हॅव द राईट ॲटिट्यूड देन इट ऑलवेज you're able to impress the coaches maybe a little bit. So कुठल्याही देशासारखंच येते. पण इथे कसं आहे की कम्युनिटी इतकी छोटी असल्यामुळे असं कॉम्पिटिटिव्हनेस कमी वाटतो. असं वाटतं की एव्हरीवन इज हेल्पिंग इच अदर. आणि किती मे बी साधारण इथे 200 क्रिकेटर्स असतील अंडर 19 लेवलला. सो त्या 200 मधनं इफ यू हॅपन टू बी इन द टॉप 20 देन तुम्ही सिलेक्ट होता अंडर 19, शॉर्टलिस्ट होता अंडर 19च्या टीमसाठी. आणि मग आमच्या त्या 20 लोकांचे ट्रेनिंग कॅम्प्स असतात, त्यातनं डिपेंडिंग ऑन द म्हणजे टुर्नामेंट टू टुर्नामेंट जे 15 सिलेक्ट होतात ते बदलत राहतात. बरं. आणि सो तुमचे जे कोच आता तू म्हणला कोचला इम्प्रेस करायला, तर हे कोच कोण आहेत, म्हणजे कोण ऍक्च्युअली शिकवतं, आणि ते त्यांची स्वतःची क्रिकेट करिअर म्हण किंवा त्यांची बॅकग्राऊंड काय असते? सो आधी मी जे म्हणलो हब्स आहेत इथे क्रिकेटला, सो त्या हब्स मध्ये सगळे जे कोचेस आहेत ते मेनली जॅपनीज कोचेस आहेत. मे बी जॅपनीजच आहेत कोचेस. आणि हे लोक आधी क्रिकेट प्लेइंग कंट्रीज मध्ये राहिलेली लोक आहेत, और आय गेस जस्ट आवड असल्यामुळे व्हॉलंटरी बेसिसवर असं कोचिंग मॅनेजिंग करतायत.
बाकी जे आमचे नॅशनल टीमचे जे कोचेस आहेत ते ऑस्ट्रेलियातनं आलेले कोचेस आहेत. ते सुद्धा आता इथे 10 वर्ष वगैरे राहतात. बरं. सो आमचा अंडर 19चा कोच डुगल बेडिंगफील्ड नावाचा. सो ही ऑल्सो बीन हिअर मे बी 2004 पासून. सो लॉंग हिस्ट्री विथ जपान. राईट. आणि सो आय गेस त्या सेन्समध्ये जपान क्रिकेट असोसिएशननी एक म्हणजे स्ट्रॉंग स्टान्स ठेवलाय त्यांचा की जॅपनीज कम्युनिटी म्हणजे जॅपनीज लोकांमध्ये सेल्फ सफिशियंट राहायचं. जास्त एक्सपॅट्सचा म्हणजे एक्सपॅट्स टीम मध्ये घेण्याचे क्रायटेरिया खूप स्ट्रिक्ट आहे. या नावाला जॅपनीज टीम पण आहेत सगळे खेळाडू परदेशी, असं होणार नाही काळजी घेतात. येस येस. कारण सगळे देश असं नाही करत. बरोबर आहे. पण आय गेस म्हणजे इट्स एक्सपेक्टेड ऑफ जपान की दे ऑलवेज होल्ड अप दॅट स्पिरिट ऑफ स्पोर्ट्स. ऍब्सोल्युटली. सो परत आपण मागे जसं मी म्हटलं की हे अंडर 19चं कसं होणार, काय तू सिलेक्ट झालास आणि नंतर कशी प्रोसेस होते आणि तू कुठे कुठे जाऊन त्या मॅच पर्यंतचा जो प्रवास झाला तो कसा झाला? सो आमची ही जो कोर ग्रुप होता अंडर 19 टीमचा तो 2018 मध्ये आम्ही एकत्र आलो असू ट्रायल्सला. आणि मग तेव्हा आम्हाला माहित होतं की आम्ही 2019 मधली ते ईस्ट एशिया पॅसिफिकची अंडर 19 वर्ल्ड कपचे क्वालिफायर्स होस्ट करणार होतो. सो ती जपानमध्येच असल्यामुळे तो एक असा ऍडेड बूस्ट होता आम्हाला. बरोबर आहे. बरोबर आहे. तुझ्या होम पिचवर. येस येस येस. सो 1 वर्ष आम्ही मस्त तयारी केली. असंच वाटत होतं की आम्हाला इनफॅक्ट ते क्वालिफायर सुद्धा जपान 8 वर्षांनी खेळत होते. सो आम्हाला असं वाटत होतं की जाऊन मस्त एक्सपिरियन्स मिळेल, असं एक इंटरनॅशनल क्रिकेटर स्वतःला म्हणू शकू. सो मी खूप एक्सायटेड होतो आणि 1 वर्ष मस्त तयारी केली त्याच्यासाठी. आणि ती 2019 मध्ये टुर्नामेंट आम्ही खेळली आणि वी एंडेड अप विनिंग इनफॅक्ट. सो ते आम्हाला अनएक्सपेक्टेड होतं. सो आमची अशीच तयारी होती की हे जून पर्यंत खेळूयात आणि मन लावून खेळूयात. आणि मग जून मध्ये आम्हाला कळलं की पुढच्या फेब्रुवारीला जो साऊथ आफ्रिकेत वर्ल्ड कप आहे तिथे आम्हाला जायला मिळणार. सो अजून 10 महिने खेळूयात असं. पण ही क्वालिफाईंग मॅच कोणाच्या विरुद्ध जिंकला तुम्ही? ते मगाशी जे मेन्शन केलं होते ते सगळे जे देश आहेत त्या टीम सगळे इथे आल्या, त्यांच्याबरोबर तुमची मॅच झाली आणि त्यात तुमची जपानी जी टीम होती ती जिंकली. आणि सो यू लाईक द सिलेक्टेड ग्रुप टू रिप्रेझेंट ईस्ट एशिया पॅसिफिक. येस. जो काय ग्रुप आहे तुमचा क्रिकेटर्सचा त्याचा. ओके. आणि मग तू ऑस्ट्रेलियाला गेला होतास? हो. ट्रेनिंग कॅम्पसाठी. हो. ते किती दिवस होतं? ते आम्ही वर्ल्ड कपच्या जस्ट आधी 10 दिवस ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. आणि तेव्हा आम्हाला 8 दिवसात 5 आम्ही 50 ओव्हरच्या मॅच खेळत होतो. 8 दिवसात 5 50 ओव्हरच्या. ऑलमोस्ट म्हणजे रोज उठून म्हणजे आज 50 ओव्हरची मॅच आहे, उद्या काय तर उद्या पण 50 ओव्हरचीच मॅच आहे, परवा काय तर परत, असं आमचं एक रुटीन होतं तेव्हा. आणि कडक एकदम म्हणजे असं रुटीन होतं. येस येस. आणि इतका उन्हाळा होता तिथे तेव्हा. सो त्याच्यामुळे आम्हाला एक ती पण ग्लॅमर सोडूनची जी साईड असते एलिट स्पोर्टची ती पण बघायला मिळाली. आणि पण असं इट वॉज म्हणजे आय लर्न सो मच फ्रॉम दॅट एक्सपिरियन्स. सो ती होती टूर वर्ल्ड कपच्या एक महिना आधी. आणि त्याच्या आधी सो क्वालिफाय झाल्यानंतर वर्ल्ड कप पर्यंत आम्हाला 9 महिने होते. सो त्या 9 महिन्यातले जे 2 महिने शाळांना सुट्टी असते तेव्हा सुद्धा आम्हाला सगळ्यांना जसं जमेल तसं जपान क्रिकेटचं जे मेन ग्राउंड आहे तिथे बोलवलं होतं त्या सिटीत. आणि वीकडेज तुम्ही इथेच आम्ही राहायची फॅसिलिटी देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. आणि तुम्हाला जमत असेल तर तुम्ही येऊन राहा आणि रोज तुम्ही खेळू शकता. सो ते 2 महिने सुद्धा मी तिथेच राहत होतो कॅम्पस म्हणजे. आणि बाकीचे सगळे प्लेअर येऊन राहिले होते तिथे? हो. आम्ही जे 15 इव्हेंच्युअली गेले वर्ल्ड कपला ते सगळे असेच कमिटेड होते. सो ह्या सगळ्या म्हणजे एक्सपिरियन्सेसनी आम्हाला खरंच खूप चांगले अनुभव दिले. बरोबर. आणि मग तुम्ही ऍक्च्युअली साऊथ आफ्रिकेला गेले, तर साऊथ आफ्रिकेत कुठे ती मॅच होती आणि तिथला अनुभव कसा होता तुझा? साऊथ आफ्रिकेत आमच्या 6 मॅचेस झाल्या. आणि त्या तिथल्या 3 सिटीज मध्ये होत्या. ओके. त्या सिटीज आहेत जोहान्सबर्ग, पॉचेफस्ट्रूम आणि ब्लूमफोंटेन. ओके.
सो आधी आमचा एक ज्या ग्रुप स्टेजच्या मॅच होत्या त्या ग्रुप मध्ये आमच्या 3 मजबूत ओपोनंट्स होते. ते होते श्रीलंका, इंडिया आणि न्यूझीलंड. बापरे. सो आम्ही त्या तिन्ही कंट्रीशी खेळलो आणि तो एक असा वेगळाच एक्सपिरियन्स होता अशा मोठ्या स्टेडियम मध्ये. विचारू का नको? रिझल्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आय गेस बघायला गेलं तर द स्कोर कार्ड डझंट टेल अ प्रिटी स्टोरी. पण जस्ट द फॅक्ट की आमचा पहिलाच अपिअरन्स होता टुर्नामेंट मध्ये, तिथे जाऊन जस्ट सोकिंग ऑल ऑफ दॅट इन की अशी नॉर्मल म्हणजे आम्हाला एका वर्षापूर्वी माहित पण नव्हतं की पुढच्या वर्षी अंडर-19 वर्ल्ड कप आहे आणि त्यात आम्हाला जायचा चान्स पण आहे. अशी आमची म्हणजे लिटरली 15 मुलांची गोळा केलेली टीम होती. त्यांना जाऊन ह्या आता IPL मध्ये जे बॉलर होते काही कार्तिक त्यागी वगैरे, त्यांना फेस करायला मिळालं. काय सांगतोस तू? ऍक्च्युअली कार्तिक त्यागीशी तू यू बॅटेड अगेन्स्ट लास्टेड 1 बॉल बट नेव्हरदलेस इट वॉज अनबिलिव्हेबल. बर. पण मग तुम्हाला जे आता त्यांच्या साईडनी पाहिलं तर श्रीलंका किंवा भारतात आलेलं म्हणजे एकदम नील दाते त्यांच्या समोर आला जपानच्या टीम मधनं, तर त्याच्याविषयी त्यांची काही रिॲक्शन होती का? हो सर, इनफॅक्ट इंडियन टीमचा तेव्हा एक टीम ट्रेनर जो होता त्यांचं पण नाव आनंद दाते होतं. काय सांगतो? सो मी जेव्हा बॅटिंग करायला गेलो तेव्हा मला म्हणत होते, म्हणजे हिंदीत आम्ही थोडं बोललो की ओ ये भी दाते वगैरे चर्चा चालू होती. आणि एक त्यांच्या टीम मध्ये एक पुण्याचाच मुलगा होता ज्याच्याशी पण मी एक आय हॅड अ रिअली नाईस कॉन्व्हर्सेशन. आणि सो मेकिंग दीज कनेक्शन्स, नॉट आय वुडंट से कनेक्शन्स पण फ्रेंडशिप्स विथ people who you would never have expected to meet was the best thing for us. राईट. पण त्यांनाही एकदम असा आश्चर्याचा धक्काच बसला असेल की मराठी मुलगा आणि काय आपल्याला माहिती आहे की जपानी भाषेमध्ये सुद्धा दाते हे आडनाव आहे. आणि एक आपली प्रसिद्ध अशी टेनिस चॅम्पियन होऊन गेली किंको दाते. त्यामुळे त्यांना मे बी तू समोर येईपर्यंत वाटलं नसेल की हे दाते म्हणजे मराठी दाते निघतील. ओके. सो तुम्ही या सगळ्या टीम बरोबर खेळलात आणि 6 एकूण तुमच्या मॅचेस झाल्या. आणि सो त्या कशा झाल्या म्हणजे ओव्हरऑल तुमचा आय कॅन अंडरस्टँड म्हणजे तुम्ही त्यांच्या लेवलला कदाचित नसाल पण यू गेव युअर बेस्ट तिथे जे होतं. राईट. आणि सो हाऊ वॉज द ओव्हरऑल एक्सपिरियन्स तिथे खेळून? तुला असं वाटलं की आपण जे करायला गेलो तर यू अचीव्ड दॅट? हो सर, प्रत्येक मॅच मध्ये फ्रॉम मॅच टू मॅच आमची इम्प्रुव्हमेंट आम्हाला दिसत होती. की आम्ही मागच्या एका वर्षात जे केलंय त्याचे म्हणजे आम्हाला आय गेस मेंटल स्ट्रेंथ मध्ये जे काय फरक आला असेल ते सगळं जाणवत होतं रोज. आणि वी न्यू की वी वर गिव्हिंग आवर ऍब्सोल्यूट बेस्ट अँड दॅट वॉज इनफ फॉर अस. आणि इव्हन त्या ग्रुप स्टेज नंतरच्या मॅचेस ज्या होत्या आमच्या त्या होत्या इंग्लंड, कॅनडा आणि नायजेरिया अगेन्स्ट. सो लेस रिनोन टीम्स आय गेस. इंग्लंडचे कसे आय गेस पण इंग्लंड सोडून कॅनडा आणि नायजेरिया त्या पण असोसिएट कंट्रीज आहेत. सो त्यांच्या अगेन्स्ट इनफॅक्ट आम्ही थोडं वी वर इव्हन एबल टू लीव्ह अ बिट ऑफ अ मार्क. ओके. सो आय वॉज लकी इनफ टू गेट 50 अगेन्स्ट कॅनडा. सो तो म्हणजे मोमेंट आय गेस माझ्यासाठी सगळ्यात अनफॉरगेटेबल राहील. इव्हन फ्रॉम अ क्रिकेटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा ऍज कॉम्पिटेटिव्ह पीपल तुम्हाला थोडेफार रिझल्ट हवे असतात. अर्थात थोडेफार काय चांगलेच हवे असतात. हो. सो एक म्हणजे 50 केली दॅट विल ऑलवेज रिमेन विथ मी फॉर शुअर. बरोबर. अतिशय छान. तर आता ते अंडर-19 झालं आणि अर्थातच तू आता 1 वर्ष त्याला होऊन गेले. आता तू 20 वर्षाचा झालेला आहेस. तू युनिव्हर्सिटीला गेलायस. तू ऑस्ट्रेलियाला गेलास. पण तू बाकी कुठचे देश तुझ्या म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने तू काय विचार केला होतास की इथले बहुतांश मुलं अमेरिका म्हणा कॅनडा अशा ठिकाणी जायचा प्रयत्न करतात, तू ऑस्ट्रेलिया निवडलंस, ह्याच्यात काहीतरी क्रिकेटशी संबंध आहे का? हो नक्की नक्की. सो माझं सुद्धा मे बी 9वी पर्यंत वगैरे इन टू माइंड होतो की व्हॉट शुड आय प्रायोरिटाइज, की कारण US मध्ये ज्या युनिव्हर्सिटीज आहेत खूप चांगल्या त्यात सुद्धा मला जायची इच्छा होती आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांना पण होती की मी जावं.
पण आय गेस ऍट द एंड ऑफ द डे मला वाटलं की मी आतापर्यंत असंच करत आलोय की आवडतं ते म्हणजे मन लावून करूया. बरोबर. सो आय जस्ट बॅट की मला तेव्हा वाटलं की ऑस्ट्रेलियात जाऊन क्रिकेट प्लेइंग कंट्रीत क्रिकेट कसं चालतं हे अनुभवायला खूप आवडेल. बरं. आणि त्यामुळे माझा मेन डिसिजन मी घेतला ओके. की ऑस्ट्रेलियात जाऊन शिकावं. आणि आय हॅव नो रिग्रेट्स अबाउट दॅट. ऑफकोर्स. सो आता तू तिथेच गेलास आणि मला वाटतं 1 वर्ष तुझी एक टर्म का 1 वर्ष तू तिथे पूर्ण करू शकलास. तर त्या दरम्यान तू काही क्रिकेटचं खेळाच्या दृष्टीने काय केलेस का प्रयत्न तिथे? सो मी जेव्हा तिथे गेलो इनफॅक्ट तेव्हा त्यांचा सीझन जस्ट संपत होता. बरं. सो तेव्हा मी एकच मॅच खेळलो एका टीमशी. इथल्या कनेक्शन थ्रू मला माहित होती एक टीम. बरं. आणि त्यांच्याशीच म्हणजे इन कॉन्टॅक्ट होतो आणि त्यांच्याबरोबरच पुढचा पण सीझन खेळावा असं प्लॅन्स होते. बरं. पण बिकॉज ऑफ द करोना व्हायरस आता मी इथे आहे. सो ऑब्व्हियसली ते ह्या सीझनला नाही जमणार. बरं. पण डेफिनेटली जेव्हा केव्हा मी परत जाईन तिथे बरं. तेव्हा म्हणजे दॅट समथिंग आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू. बरं. सो हो. सांगता येत नाही पण तू आता कदाचित ऑस्ट्रेलियाला सुद्धा रिप्रेझेंट करू शकशील. तुझे जे काय स्वप्न असतील त्याप्रमाणे तू आय एम शुअर की तू त्याच्यात तेवढे एफर्ट्स घालून तू ते धडाडी मारशीलच पुढे. लॉंग टर्म तुझा काय विचार आहे? तू मध्ये एकदा तुम्हाला म्हणलं होतास की इथे येऊन परत जपानमध्ये सुद्धा क्रिकेटचा जो प्रचार आहे त्याच्यात पण तुला हातभार लावायची इच्छा असं तू म्हणलं होतास. त्याविषयी थोडंसं सांग. हो डेफिनेटली. कारण मगाशी म्हणलो तसंच ऍज फार एज क्रिकेट इज कन्सर्न्ड आय एम 100% जॅपनीज. सो तिथे जे काय मला एक्सपिरियन्सेस मिळतील दोज विल ऑल्सो बी युज्ड टू कंट्रीब्यूट बॅक टू जपान क्रिकेट. कारण जपान क्रिकेट असोसिएशननी माझ्यात इतकं इन्व्हेस्ट केलंय. मी म्हणजे मी बेनिफिशरी होतो त्यांचा. आता इट्स टाइम फॉर मी टू रिटर्न द फेवर आय गेस. सो जोपर्यंत मला क्रिकेट खेळता येत आहे पुढची एका 10-15 वर्ष असू दे ती मला जपानसाठी खेळायचे आणि नॉट जस्ट खेळायचंय पण यूज देम टू ग्रो द गेम हिअर. सो होपफुली आय एम एबल टू डू दॅट. म्हणजे ही दोन्ही तुझी जपान साठीची बांधिलकी पण आहे, क्रिकेटसाठी पण बांधिलकी तुझी आहे आणि ही भावना जी आहे की तुला त्याच्यामुळे जर लाभ झाला त्याच्या आता तुला परत द्यायची इच्छा आहे तर ही फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. तर त्या अतिशय म्हणजे फार चांगला विचार तुझा आहे. जाता जाता आता एक महत्वाचं काम राहिलं की आपण इथे या सगळ्या तुझं जे ट्रॉफी लावलं तर त्याच्याविषयी आम्हाला थोडंसं सांग. तर इथे ही जे आहे तर याच्यावर क्रिकेट वर्ल्ड कप अंडर-19 लिहिलंय. ही तुला कुठे मिळाली? हे मेडल्स काय आहेत आणि ह्या तुला यातले विशेष मेन्शन करावं असं वाटेल अशी कुठची ट्रॉफी? सो हे जे मधलं मेडल आहे ते आम्हाला मिळालं होतं इथली ती ईस्ट एशिया पॅसिफिकची जेव्हा मी टुर्नामेंट जिंकलो होतो तेव्हा मिळालेलं आहे. हे दोन जे आहेत ते इथली जी डोमेस्टिक अंडर-19 कॉम्पिटिशन आहे त्यातले 2017 आणि 20 चे मेडल आहेत. आणि त्या दोन्ही वर्षी माझा एस्पेशली आय गेस चांगला परफॉर्मन्स होता त्यामुळे ती मला जास्त डिअर आहे. ओके. हा क्रिकेटर जो आहे तर मला वाटतं हा जे म्हणजे जॅपनीज असोसिएशनचा मोमेंटो आहे का? येस, तो त्यांचा लोगो आहे. ओके. आणि ही इनफॅक्ट 2013 मधली ट्रॉफी आहे. बरं. जेव्हा नॅशनल अंडर-12 टुर्नामेंट मध्ये मला बेस्ट बॉलरचा अवॉर्ड मिळालं होतं तेव्हा मी बॉलिंग टाकायचो जास्त. ओके. आता बॅटिंग करतो. अच्छा. पण त्यांनी मला त्या टुर्नामेंटनी मला मोटिवेट केलं होतं कारण मी सेकंड आलो होतो त्या टुर्नामेंटमध्ये आणि एक क्लोज फायनल हारलो होतो. तेव्हा मला असं म्हणजे आय रिमेंबर अजून की असं राग आला होता आणि मी रडत होतो वगैरे. बरोबर. सो ही पण टुर्नामेंट मला डिअर आहे खूप. ओके. तर नील, ही जी ट्रॉफी आहे तर मला वाटतं की ह्याचं विशेष तुला कौतुक आहे. तर या ट्रॉफी विषयी आम्हाला सांग. ही ट्रॉफी किंवा हा जो मोमेंटो तुझ्याकडे आहे तर त्याच्याविषयी थोडी माहिती सांग. सो हा एक इंडियन एम्बसीने आम्हाला इंडियन ओरिजिनच्या वर्ल्ड कपच्या टीम मधल्या मुलांना दिलेला एक टोकन ऑफ अप्रिशिएशन म्हणता येईल आपल्याला असं आहे. जस्ट रेकग्नायझिंग की इथे इंडियन मुलं क्रिकेट खेळत आहेत आणि जस्ट आय गेस एक्नॉलेजिंग की
आम्ही कुठेतरी इथल्या इंडियन कम्युनिटीला वी आर गिव्हिंग समथिंग टू अन एक्स्ट्रा रिझन टू स्माइल अबाउट. राईट. सो ही आम्हाला इंडियन एम्बसी कडून मिळाली होती जेव्हा आम्ही क्वालिफाय झालो होतो. ओके. सो ही बघून असा नक्कीच एक असं प्राईड वाटतं. बरोबर. म्हणजे एका प्रकारे तू देशासाठी तू खेळल्यासारखंच थोडासा तो फिलिंग आहे की देशाकडनं तुला अप्रिसिएशन मिळालं. हो, असं झालं तुझं. जे 2 देश माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठे आहेत, इंडिया आणि जपान. बरोबर आहे. आय गेस तुम्ही एक असा ब्रिज म्हणून रोल प्ले करताय असं वाटतं बघून. वा, फार छान. तर नील, ह्या तुझ्या पुढच्या सगळ्या म्हणजे नुसतं अकॅडमिक्सच नाही, त्यात तर तू व्यवस्थित सगळं पुढे जाशीलच, पण क्रिकेटचं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे तू क्रिकेट खेळत राहशील आणि त्यात सुद्धा धडाडीनं पुढे जात राहशील अशी मला खात्री आहे. तर त्याविषयी तुला शुभेच्छा देतो आणि आजचा आपला डायलॉग इथे संपूया. थँक्यू सो मच. गुड जॉब. नमस्कार. मराठी विश्व संमेलनामध्ये मी अदिती पत्की टोकियोवरनं तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन मी आज डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांना काही प्रश्न विचारणार आहे. ती जपानमध्ये एका युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करते. तर तिच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. तुझं मराठी विश्व संमेलनात खूप खूप स्वागत. धन्यवाद आदिती ताई, निरंजन दादा आणि सर्व मराठी विश्व संमेलनातील श्रोते. आपण आता व्हिडिओ बघूया. नमस्कार, मी मंजिरी रवींद्र कुलकर्णी. मी जालना इथली रहिवासी आहे आणि शालेय शिक्षण जालन्यातच केलेलं आहे. त्यापुढे मी BSc ऍग्रीसाठी परभणीला गेले आणि MSc बायोटेक कोइंबतूरला करून मग नंतर जपान गव्हर्नमेंटची फेलोशिप घेऊन मी जपानला PhD साठी डेंग्यू डासावर काम करण्यासाठी टोकियो विद्यापीठात रुजू झाले. त्यानंतर ते शिक्षण झाल्यानंतर मी पोस्ट डॉक्टरेट करण्यासाठी इलिनॉय विद्यापीठात अमेरिकेला रुजू झाले. मंजिरी, तू आता तुझ्याबद्दल सांगितलं आहेसच, तर तुझा प्रवास जालन्यापासून कसा चालू झाला ते आम्हाला सांग. की मला माहितीये की तुला बियाणेचे पितामह ज्यांना म्हणून ओळखलं जातं त्या डॉक्टर बारवाल्यांकडनं लहानपणीच बक्षीस मिळालं होतं. तर तुझी कृषी क्षेत्रातली पदवी आणि त्यांच्याकडून मिळालेलं बक्षीस याच्यामध्ये काही संबंध आहे का? त्याच्यातनं तुला काही प्रेरणा मिळाली का? ते आम्हाला सांग. डॉक्टर बारवाले सर यांच्याकडून मला कशी प्रेरणा मिळाली, मला त्यांच्या काही आठवणी शेअर कराव्याशा वाटतील तुमच्यासोबत. जरूर जरूर. तर डॉक्टर बद्रीनारायण बारवाले हे आमच्या शाळेत आले होते आणि विशेष कारण असे की आम्ही स्कॉलरशिप अवॉर्डी जे होतो, आम्हाला त्यांच्याकडून खास बक्षीस देण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं होतं. तर हे मैकोसिसचे फाउंडर आणि वर्ल्ड फूड प्राइज अवॉर्डी किंवा पद्मभूषण अवॉर्डी जेव्हा आमच्या शाळेत येऊन आम्हाला एका छोट्या कार्यक्रमात भाषण देताना तर त्यांचे शब्द प्रेरित करून गेले की या जगातल्या वाढत्या लोकसंख्येसाठी आणि त्यांची भूक भागवण्यासाठी आपल्याला कमीत कमी दरामध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या प्रत्येक धान्याच्या व्हरायटीज कशा डेव्हलप करता येईल. आणि तेव्हा असं वाटलं की अरे या जगासाठी आपण काहीतरी खरंच केलं पाहिजे आणि उंच भरारी घेतली पाहिजे. तर शाळेत असताना कुठेतरी असं मला वाटलं आणि म्हणून मी ऍग्रिकल्चर या क्षेत्रामध्ये पाऊल टाकण्याचं ठरवलं. तेथे अभ्यास करता करता असं जाणवलं की फक्त या वनस्पतीच्या व्हरायटीज अभ्यास करून आपल्याला होणार नाही आणि व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगाई यांच्यामुळे जे त्याच्यावर रोग येतात ते कसे कमी करता येतील. मग त्याच्यासाठी मॉलिक्युलर लेवलचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे की विशिष्ट रोगासाठी मला कुठलं औषध करता येईल किंवा औषध न फवारता मला त्या वनस्पतीसाठी असं कुठलं जेनेटिक मॉडिफिकेशन करू शकेल का. तर त्या दृष्टीने मी बायोटेक्नॉलॉजीमध्ये अभ्यास करण्यासाठी तमिळनाडू ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी कोइंबतूर येथे प्रवास म्हणजे मी तेथे ऍडमिशन घेतली. तर तो प्रवास परभणीहून तू कोइंबतूरला गेलीस तर ते मास्टर्स करायला गेलीस का? मास्टर्स करायला. हा, तर परभणीला BSc ऍग्रिकल्चर झाल्यावर मास्टर्स साठीचा जो प्रवास होता तो खरं तर खडतर होता. कारण फेलोशिप शिवाय
कुठे शिकणे हे थोडंसं अवघड होतं घरच्या परिस्थितीमुळे. मग त्याच्यामुळे भरपूर अभ्यास करून एक इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च म्हणून जी ICAR ची परीक्षा असते भारतामध्ये, हा, हा. तर त्यामध्ये भारतभरातल्या परीक्षेमध्ये माझा 20वा नंबर आला होता आणि त्यामुळे मला तमिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी ही खूप प्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे भारतात रिसर्चसाठी, जेथे की विद्यार्थ्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स रिसर्च करता येतो. तेथे प्रवेश मिळाला, फेलोशिपही मिळाली आणि मग तेथे 2 वर्ष मी पपयावर अभ्यास केला. व्हायरसचा जो जीन असतो, जेनेटिक सिक्वेन्स असतो, त्याच्यामध्येच मॉडिफिकेशन करून आपल्याला पुढे काही करता येईल का? त्यावर फवारणी न करता जेनेटिक सिक्वेन्स जर मी चेंज केला तर माझ्या पुढच्या येणाऱ्या ज्या सगळ्या पपयाच्या व्हरायटीज आहेत त्यामध्ये तो व्हायरस बेसिकली त्या व्हरायटीवर तो व्हायरस मारा करू शकणार नाही अशी व्हरायटी तयार केली आणि त्याला RNAi टेक्नॉलॉजी वापरली मी, RNAi इंटरफरन्स टेक्नॉलॉजी. पपयाच्या अशा काही व्हरायटीज डेव्हलप झाल्या ज्या की पुढे पपया रिंग स्पॉट व्हायरससाठी रोगप्रतिकारक क्षमता त्याची खूप असेल. जालना ते जपान व्हाया कोइंबतूर हा कसा प्रवास झाला मग? तर कोइंबतूर पासून जपानचा प्रवास हा अगदीच विलक्षणीय प्रवास होता माझ्यासाठी. टोकियो हे अगदी महागडे शहर आहे किंवा जपान या देशात तुम्हाला संशोधनासाठी जर प्रवेश घ्यायचा असेल तर ती परत एक महत्वाची किंवा अवघड गोष्ट आहे. तर बरोबर. तेथे माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या सगळ्या अगदी म्हणजे सिनियर सरांनी सांगता येईल त्यामध्ये खूप योगदान केले. तेथेही मला विविध परीक्षांना तोंड द्यायला लागले. त्याच्यानंतर शिष्यवृत्तीसाठी फार प्रयत्न करायला लागले. योगायोगाने असे झाले की मला जॅपनीज गव्हर्नमेंटची मोम्बू कागाकुशो ही फेलोशिप मिळाली आणि मला जपानला PhD साठी ऍडमिशन मिळाली. अरे वा. आणि संशोधन करण्यासाठी तिथेही मला फार छान विषय मिळाला जो की मी समाजासाठी त्याचा उपयोग करू शकेल आणि तेथे मग मी डेंग्यू डासावर संशोधन करण्यासाठी PhD साठी ऍडमिशन घेतली. भारतामध्ये डेंग्यू डासावरती खूप म्हणजे त्याची साथ येते आणि लोकांना त्रास होतो, पण जपानमध्ये असं कधी ऐकलेलं नाहीये. तर मग जपानमध्ये तू कसा काय या विषयावरती अभ्यास केलास? जेव्हा माझा प्रवेश झाला जपानमध्ये तेव्हाच जपानमध्ये ऍक्च्युली कधीही डेंग्यू आलेला नव्हता, पण त्या वर्षी आपण सांगू की 2013 ते 14च्या दरम्यान जपानमध्ये योयोगी पार्क म्हणून एक ठिकाण आहे ज्या टोकियोमध्ये, तेथे डेंग्यू आढळला आणि एकदमच तो 10 पेशंटला झाला. तर त्याच्यामुळे तेव्हा तो खूप ज्वलंत विषय होता आणि त्याच्यामुळे मग डेंग्यूवर आणि आपल्या भारतात आणि म्हणजे भारतात आणि बाकी देशात तर डेंग्यूचा हा प्रादुर्भाव पहिल्यापासूनच आहे. तर त्याच्यामुळे ज्वलंत विषयावर मी असं काही नवीन शिकू शकेल का की जे की मला भारतात आतापर्यंत करता नाही आलं आणि ज्याचा उपयोग आपल्या भारतीय लोकांसाठी होईल. तर त्या दृष्टीने त्याच्यावर मग संशोधन सुरू केलं. बरोबर. मग हे संशोधन कसं केलंस आणि कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये केलंस? जपानमध्ये संशोधन मी टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी कोगाने कॅम्पसमध्ये केलं आणि येथे संशोधन करताना मला काही बाकी युनिव्हर्सिटीशी कोलॅबरेशन करायला मिळालं. तर जपानमध्ये संशोधन करताना मला टोकियो मेडिकल अँड डेंटल युनिव्हर्सिटी किंवा सुकुबाची जी जगप्रसिद्ध लॅबोरेटरी आहे अशा हाय एनर्जी ॲक्सिलेटर रिसर्च ऑर्गनायझेशन किंवा आपण त्याला फोटॉन फॅक्टरी असं म्हणू, अशा लॅब्समध्ये काम करायला मिळालं आणि त्या लॅबमध्ये काम करता करता मला डेंग्यू डासाच्या व्हायरल प्रोटीन जे असतं डेंग्यू डासाचं त्यावर अगदी सूक्ष्म रीतीने ऍटॉमिक किंवा मॉलिक्युलर लेव्हलवर त्याचा एक्सरे डिफ्रॅक्शन स्टडी करायला मिळाला, जो की भारतात त्यावेळी करणं खूप अवघड होतं. अच्छा. संशोधन करता करता एक इंडियन सायंटिस्ट असोसिएशन इन जपान म्हणून अशी एक संस्था आहे जी की आपल्या भारतातल्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी पण संलग्नित आहे आणि भारतीय संशोधक आणि जपानीज संशोधक यामध्ये विविधरित्या वेगवेगळे प्रोजेक्ट डिस्कस करून यामध्ये काम करतात. माननीय दीपा गोपालन वाढवा या ज्या अँबॅसेडर होत्या आपल्या, त्यांच्याकडून मला पोस्टर प्राइज मिळालं त्यावेळी आणि त्यांनी स्वतः येऊन चौकशी केली की तुला डेंग्यू मध्ये संशोधन करता करता असं काही जाणवलं का की आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना ते करता येणार नाही किंवा त्यासाठीच भारतात नाहीये, आपण काही करू शकू का त्यावर. आणि ते करता करता मग त्यांनी हा विषय आपण आपल्या
पंतप्रधानजींना सांगून आपण यावर काही करता येतं का, त्याचा तोडगा काढू. पंतप्रधानांच्या बरोबर तुझी एक भेट झाली की जी खूप चर्चिली पण गेली इथं, आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटतो. तर त्या चर्चेविषयी, त्यांच्या बरोबर झालेल्या भेटीविषयी तू काही आम्हाला सांगू शकशील का? माननीय मोदीजींना एका छोट्या पत्रात मी माझ्या संशोधनाचा विषय आणि त्यांच्यावर एक छोटीशी कविता असं लिहिलं होतं. फोटॉन फॅक्टरी सुकुबा मी जो पहिले उल्लेख केला, तिथे काम करताना मला जाणवलं की आपल्या भारतातल्या विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या त्यांच्या अभ्यासासाठी त्यांना सॅम्पल्स पाठवावे लागतात सुकुबाला, किंवा त्यांना प्रवास करून रात्रभर इथे संशोधन करून परत प्रवास करून भारतात जाऊन तो डेटा सॉल्व्ह करायला लागतो. तर त्यासाठी हे जे एक्सपेरिमेंटल युनिट असतात सुकुबा फोटॉन फॅक्टरीमध्ये, बीमलाईन्स आपण ज्याला म्हणतो, तर या प्रस्तावानंतर त्यांनी आपल्या वाढवाजींना म्हणजे फोनवर असं सांगितलं की आपण यासाठी विद्यार्थ्यांना अशी फॅसिलिटी तयार करून देऊ की भारतातले विद्यार्थी भारतात बसून ऑनलाईन ही फॅसिलिटी सुकुबाची वापरू शकतील. आणि मग 2015 मध्ये माननीय वाढवाताईंनी त्या बीमलाईन फॅसिलिटीजला स्वतः भेट देऊन भारताचा आणि सुकुबा जपान या लॅबोरेटरीजचा, भारतातल्या काही IISc किंवा दिल्ली अशा 2-3 लॅबोरेटरीज आहेत, त्यांचा कोलॅबरेशन करून ही फॅसिलिटी परत भारतीय विद्यार्थ्यांनाही वापरता येईल असं पुढे प्रस्ताव हे केला. आणि इम्प्लिमेंट झाल्यावर आता भरपूर विद्यार्थ्यांना याचा फार चांगला उपयोग झाला आहे. अरे वा, म्हणजे तू भारतातल्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठं काम केलंस ग. खूप खूप तुझे आभार त्याच्यासाठी. हा अगदी छोटासाच खारीचा वाटा होता. तू अमेरिकेला गेलीस आणि पुन्हा जपानला आलीस, याच्यासाठी काही महत्वाचं कारण होतं का? खूपच छान प्रश्न आहे. अमेरिकेला गेल्यावर संशोधन करता करता मला असं जाणवलं की कुठेतरी मी प्रामाणिकता किंवा नम्रता यांचा खूपच अभाव जाणवत होता मला, आणि कुठेतरी मनात सारखं काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. तर अमेरिकेतून जपानला परत जायचं कारण म्हणजे तिथे संशोधन करता करता मला कुठेतरी नम्रतेचा अभाव किंवा प्रामाणिकतेचा अभाव वाटत होता, आणि अमेरिकेच्या प्रेमात मी नाही पडू शकले त्या वेळात. बरोबर. आणि त्याच काळात असे अटेंड करता करता मला डॉक्टर होरी, जॅपनीज सेन्से, जे की माझ्या विषयात संशोधनात प्रावीण्य आहे ज्यांचं, ते माझ्या पोस्टर जवळ येऊन मला म्हणाले की खूपच छान संशोधन आहे तुमचं, तुम्ही जपानहून अमेरिकेला आला, आता पुढे तुमचा काय विचार आहे. आणि सगळं आमचा कम्युनिकेशन झाल्यानंतर त्यांनी असं म्हणलं की मी तुमच्यासोबत एक फोटो घेऊ का. अरे तर बापरे. तेव्हा मला कळलं की हा जर एवढा मोठा जगप्रसिद्ध व्यक्ती आहे आणि ज्यांनी परत म्हणजे मी हे करण्यास वंदन त्यांना करावं, तर त्याच्या पहिले तेच मला वंदन करून विचारत होते की मी तुमच्यासोबत एक फोटो घेऊ का. त्या गोष्टीने मला परत खूपच म्हणजे अगदी डोळ्यात पाणी येऊन मी म्हणलं नाही, मला कुठेतरी पदोपदी मला जॅपनीज लोकांबद्दल किंवा म्हणजे जपानबद्दल जे प्रेम होतं ते परतच उफाळून आलं. आणि त्या दरम्यान असं झालं की मला परत माझ्या जॅपनीज बॉस कडून पत्र आलं की तू आमच्याकडे येशील का, आमच्याकडे असिस्टंट प्रोफेसरची पदवी हे जे आहे पोझिशन जी आहे ती आम्हाला तुला द्यायची आहे. आणि मी विचार केला परत जपानला येण्याचा. अरे वा वा वा, बरं झालं तू जपानला आलीस ते. तुझा हा सगळा प्रवास बघून आम्ही खरंच हरकून गेलो आहोत. तर तुला पुढच्या तुझ्या सगळ्या कामांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आज तू आमच्या बरोबर एवढा वेळ घालवलास, आम्हाला माहिती दिलीस, आणि भारतातल्या होऊ घातलेल्या शास्त्रज्ञांसाठी तू जे काही काम केलेलं आहेस त्यासाठी खूप खूप तुझे आभार. धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद सर्वांना. तर तू आता सांगितलंस की तू अमेरिकेवरनं जपानला आलीस, तर तुला या सगळ्या लोकांना काही संदेश द्यायचा आहे का? सगळ्यांसाठी तर मी खूप छोटी आहे, पण मला असं सांगावंसं वाटेल की आपण सर्वांचा आदर करूयात, लहान व्यक्ती असू दे, मोठी व्यक्ती असू दे. आणि छोट्यातली छोटी चूक जर आपण मान्य करायला शिकलं, माफी मागायला शिकलं आणि माफ करायला जर शिकलं, तर आपल्याला खरंच सगळ्या गोष्टी खूपच सोयीस्कर जातील. जगाच्या पाठीवर आपण कुठेही आनंदाने, सुखी समाधानी राहू शकू. हाच मला छोटासा संदेश सांगावासा वाटेल. आणि सर्वांना धन्यवाद, माझा नमस्कार
आणि अशीच भरभरून तुमची आमच्यावर प्रेम राहू द्या ही इच्छा. मंजिरी, खूप खूप आभार तुझे. आणि तुझ्या या वाटेवरती तुला खूप खूप यश मिळो, तुझी यशस्वी वाटचाल हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आणि हा कार्यक्रम आपण इथेच संपूया. आज कोट्यावधींच्या मनात बसलेली ती, आणि कोट्यावधींच्या तनात घुसलेला तो, कोट्यावधींना वेड लावणारी ती, आणि कोट्यावधींना वेड केलेला तो. त्याची ती जेव्हा चालायची ना, तेव्हा सगळ्यांची तोंड गप्प व्हायची. त्याने कहर केला आणि सगळ्यांना त्यांची तोंड झाकावी लागली. तिची कमाल बघायला स्टेडियम सुद्धा खच भरतात. त्याने कमाल केली आणि लोक आता गर्दी करायला सुद्धा घाबरतात. तुला बॅट म्हणायचंय का? म्हणजे तुम बॅटमॅन हो? और तुम बॅट्समन. पण ते ठीक आहे रे, माझी बॅट आहे ना ती रन स्कोरिंग आहे. आणि माझा बॅट विकेट टेकिंग आहे बरं का. माझी बॅट काय चायनीज माल नाही आहे, त्यामुळे भरपूर टिकते. माझा बॅट पहिला असा चायनीज माल आहे जो इतका टिकलाय. अच्छा, टेस्ट असो या T20, माझी बॅट कुठल्याही फॉर्म मध्ये चालते. आणि माझ्या बॅटमुळे टेस्ट करावी लागली ना तर भल्या भल्यांची फाटते. माझ्या बॅटची टेस्ट येते ना तेव्हा भरपूर पेशन्स लागतो. आणि माझ्या बॅटची टेस्ट झाली की माणूस पेशंट झालाच म्हणून समजा. ते मात्र खरं आहे. आणि भारताचं बोलायचं तर माझ्या बॅटने आज भारताला उच्चांकावर नेलंय. वा, माझा बॅट काय कमी आहे का? जिथे जातो तिथे मार्गस्थ हा कोविड आहे. जिथे जातो तिथे मार्गस्थ हा कोविड आहे. न जाणो कोणत्या वटवा घुळाची ब्रीड आहे. न जाणो कोणत्या वटवा घुळाची ब्रीड आहे. किती झाले किती गेले न काही मोजमाप. किती झाले किती गेले न काही मोजमाप. कळेना कोणती ह्या व्हायरसाची ग्रीड आहे. कळेना कोणती ह्या व्हायरसाची ग्रीड आहे. कशाला खायची वटवा गुळे तुम्ही तरी हो. कशाला खायची वटवा गुळे तुम्ही तरी हो. पोटाला फक्त चटणी भाकरीची नीड आहे. पोटाला फक्त चटणी भाकरीची नीड आहे. कुणाची नेमकी मुक्ता फळे असली अघोरी. कुणाची नेमकी मुक्ता फळे असली अघोरी. कुण्या माथे फिरूचे हे कळेना डीड आहे. कुण्या माथे फिरूचे हे कळेना डीड आहे. आमचं हे असं आहे, एवढ्याच संपायचं नाही. इट्स अ लॉंग लास्टिंग अफेअर. इट्स नॉट अ वन डे थिंग. आणि आमचं आहे ना ते असं आहे बाबा, लहानपणापासून मोठं होईपर्यंत संडे हो या मंडे रोज खेलो वन डे. वन डे ते कसं काय? ते असं, वन डे मॅच वन डे मॅच अंडर ओवर 6 बॉल ओवर. बॉल टाकला बॅट्समन. वन डे मॅच 50 ओवर प्लेयर्स खेळी फर्स्ट इनिंग. वन टीम बॅटिंग अँड वन टीम फील्डिंग. सेकंड इनिंग फील्डिंग टीम बॅटिंग. बेटर आर्म स्कोर आर्म विनरम. वन डे मॅच वन डे मॅच. क्या बॅट है, क्या बात है, बहुत खूप. पण राहुल, तुला असं नाही वाटत की तुझी लढाई ही बॅटिंग विथ द बॅट आहे? खरंय. आणि तुझी लढाई ही बॅटिंग अगेन्स्ट द बॅट आहे, नाही का? ऍब्सोल्युटली. तर मित्रांनो, जसं माझ्या गेम मध्ये
सेफ्टीसाठी पॅड आहे, हेल्मेट आहे. तसंच माझ्या लढाईमध्ये सेफ्टीसाठी मास्क आहे, सॅनिटायझर आहे. जसं माझ्या गेममध्ये जोपर्यंत खेळाडू क्रीजवर आहे ना तोपर्यंत त्याची विकेट शाबूत आहे. आणि माझ्या लढाईमध्ये जोवर तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळताय तोवर तुमची विकेट पडणार नाही. खरंय, माझ्या बॅटची तर फक्त गेम आहे, पण देवेंच्या बॅटची आज एक लढाई आहे आणि ती लढाई आपल्याला जिंकायची आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की आपण ही लढाई नक्की जिंकणार. कारण कितीही येऊ द्या ही वाघळे अन वादळेही, कितीही येऊ द्या ही वाघळे अन वादळेही, धडाडी आमची विश्वात ह्या इंडीड आहे, धडाडी आमची विश्वात ह्या इंडीड आहे. धन्यवाद. आरिगातो. आरिगातो. सायोनारा.